रामकृष्ण हरी. म्यार भक्त पारायण पांडुरंग महाराज ढवळे. म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी, तो हा उतरील पार. बहु दुस्तर हा नदीचा, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जा, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. मायबाप, आपला जन्म हे कशासाठी झाला तर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकले वारमा फेरा पडे. किंवा आपण जे भक्ती करत आहोत ती कशासाठी करायचे तर याच जन्मी ओळखावा तो आत्माराम. त्या आत्मारामाची जर ओळख करायची असेल तर सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण एकच गोष्ट केली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे एकमेव भक्ती. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरे, हृदय मंदिरे स्मारकारे. महाराज सांगतात आपुली आपण करा सोडवणं. तर आपली सोडवण आपण कशी केली पाहिजे तर संसार बंधन तोडा वेगी, रामकृष्ण वाचा. भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. त्या शिवाची ओळख करून घेतली पाहिजे. तो ते शिव जीव शिव दोन्ही कुंटे ग, संसाराचे नेटे ग. होव्या गाऊ कळते की तू एरे बा विठ्ठला. जनाबाई महाराज आपल्याला सांगतात. आणि म्हणून आपल्याला एकच करायचे तर काय करायचे, मनाऊनी शरण जावे. तर काय करायचे, शरण जायचे. पण कुणाला देवाला जायचे. पण भक्ती करत असताना भक्ती तुम्हाला सहसा सापडणार नाही. म्हणून महाराज सांगतात भक्ती ते कठीण सुळावरची पोळी. अर्थात एखाद्या आळूच्या पानावरती जसं एखाद्या शिंपल्यामध्ये जसा एखाद्या मोत्याचा थेंब असतो आणि तो थेंब जरासा स्पर्श केल्याच्या नंतर तो हळूवार प्रश्न निघून जातो. त्या पद्धतीनं आपला हा आयुष्य जाते हे पहा. काळ सदा वाट पाहते किंवा घडी घडी वाट याची, काळ याची वाट पाहिजे अजून किती अवकाश. हे चालत आलेला दिनक्रम. म्हणून उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवू माता, चुकवा वेथा जन्मा मरणाच्या. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच्या, हरिक वाटे जीवा. मायबाप, संत महात्मे आताच्या चालू युगामध्ये चालत असलेला, आता जी तळागाळाला गेलेला जो परमार्थ होता तो संत वाङ्मयाने. आणि पूर्वी अशी प्रत्येक घराघरामध्ये अशी एक प्रथा होती. त्या प्रथेच्या माध्यमातून सकाळचं म्हणजे पहाटेचं भजन असायचं अथवा काकडा मालिका असायची, वाचन असायचं, सायंकाळी हरिपाठ असायचा. आणि असं असताना त्या मुलांवरती म्हणजे येणारा आपलं जे बालक आहे, येणारा आपला पाल्य आहे, त्याच्यावरती संस्कार होण्यासाठी संत महात्म्यांनी अहोरात्र म्हणजे कष्ट करून जगाच्या कल्याण संतांची विभूती आणि देह कष्टविती परोपकारी या न्यायाप्रमाणे आपल्यासमोर संत वाङ्मय असं ठेवलेलं आहे. तर कशासाठी तर तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. आणि असं असताना तर उठा तरुणा जागा हो आणि वारकरी संप्रदायाचा धागा हो. ते कशासाठी तर जेणेकरून की हित ते करावे देवाचे चिंतन, अनेक हे नाम नाही कोटे. तर ह्याचा कुठंतरी प्रसार व्हावा. आपण खरोखर की आपण भक्तिमार्गामध्येच आहोत का, आपण जे करतोय ते नक्की देवाला आवडण्यासारखंच कार्य करतोय का. अलीकडच्या काळामध्ये पाहायला भेटते की जे करायला पाहिजे की संत महात्मे सांगतात अख्खं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं होतं ते राहिलं. मग नक्की राहिलं काय तर त्याचा शोध. म्हणून महात्मे सांगतात, संत तुकोबराय पण सांगतात की संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तर परमार्थामध्ये जात असताना जर आपल्याला जात असेल तर पहिले रीत प्रथा आणि हे जे काही नियमावळी घातलेली जी संत महात्म्यांनी जी आहे ती आपण जोपासली पाहिजे. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तर पहिलं नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. तर त्यासाठी नम्रता किंवा असंही सांगितलेलं आहे की ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर ज्ञान गाळूनी गावा गोविंदा. तर ह्याच्यासाठी आपल्याला अहोरात्र कष्ट करायचे नाही तर काय करायचे, ठाईचे बैसूने करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आणि त्याला आळवल्याच्या नंतर काय होतं की गेले आशा